नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदिक अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलं आहे, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 36 जिल्हे आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलं, झिरो मैल विचारले खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, 0 मैल पहा नागपूर या ठिकाणी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला विद्यार्थी मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारे. बघा या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे आहे. नैऋत्य मोसमी वारे बघा हे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून बघा आपल्याकडे पाऊस पडतो, तर हे वारे बघा प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाहतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी असेल? बघा सर्वांनी सांगायचं, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी बघा हैदराबाद या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात? तर 180 अंश या रेखावृत्ताला पहा आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा ही नदी सातारा जिल्ह्यामध्ये उगम पावते. कोणत्या ठिकाणी उगम पावते? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा ही नदी उगम पावते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? तर महाराष्ट्राचे पहा एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारले, त्र्यंबकेश्वर. बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा सर्वांनी सांगायचे, त्र्यंबकेश्वर बघा या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण कुठे साजरा केला जातो? प्रामुख्याने पोंगल बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. ओणम हा सण कुठे साजरा केला जातो? तर ओणम बघा हा सण प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीमची राजधानी बघा कोणती आहे? गंगटोक. बघा गंगटोक हे शहर काय आहे? सिक्कीमची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई, हमाल, लिपिक, चालक बघा या सर्व पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? बघा सर्वांनी सांगायचे, बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, राजघाट बघा हे कोणाच्या समाधी स्थळाचं नाव आहे? तर राजघाट पहा हे महात्मा गांधीजी यांच्या बघा समाधी स्थळाचं नाव आहे. ते काय विचारले, पंडित जवाहरलाल नेहरू बघा यांच्या या ठिकाणी कोणत्या यायला पाहिजे? शांतिवन यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा म्हणजे नागपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधली पहिली महानगरपालिका कोणती असेल? महाराष्ट्रामधली पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? बघा असा एक कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण आहे. योग्य उत्तर काय पाहिजे? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पहा स्त्रियांचं प्रमाण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचं बघा, परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न असतो. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचं बघा राज्य फूल कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्राच्या ठिकाणी काय विचारलं, राज्य फुलपाखरू या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. शेकरू बघा काय आहे? शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे शेकरू. बघा या ठिकाणी ब्लू मॉर्गन यायला पाहिजे. ब्लू मॉर्गन हे महाराष्ट्र या ठिकाणी राज्याचं राज्य फुलपाखरू. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बल्लारपूर. बल्लारपूर काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल बल्लारपूर? बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा खोरे विकास महामंडळ. कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठे आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय नागपूरला आहे. या ठिकाणी विचारले कृष्णा खोरे विकास महामंडळ बघा जे की पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेघालय या राज्याची राजधानी कोणती? मेघालयची राजधानी कोणती असेल? बघा शिलाँग हे शहर काय आहे? मेघालयची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा परीक्षेमध्ये नेहमी हा प्रश्न असतो, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे अर्वाचीन वली या प्रकारचा बघा हिमालय हा पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये कुठं असेल? सर्वांनी सांगायचं बघा, श्रीवर्धन जिल्हा रायगड या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन बघा सर्वांनी सांगायचे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रॅडक्लिफ ही बघा या ठिकाणी सीमारेषा आहे. भारत पाकिस्तान रॅडक्लिफ आहे. भारत आणि चीन मग कोणती असेल? मॅकमोहन लाईन. मॅकमोहन लाईन काय आहे? भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारत सेवक समाज बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? बघा कोणी चुकायचं नाही, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारत सेवक समाज बघा यांची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे तिसरे युद्ध विचारले. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. पानिपतचे बघा तिसरे युद्ध हे सन 1761 या वर्षी झाले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं? तराळ अंतराळ. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे, तराळ अंतराळ बघा या पुस्तकाचे लेखक पहा शंकरराव खरात. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. भारतीय निवडणूक आयोग बघा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं बघा कलम कोणता आहे? कलम 324 बघा हे भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचा कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आलेप्पी हे बंदर विचारले कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? आलेप्पी हे बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे, आलेप्पी बघा हे बंदर या ठिकाणी कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बोकारो आणि झारिया. बोकारो आणि झारिया हे काय आहेत? दगडी कोळसा क्षेत्र आहेत. कोणत्या राज्यामध्ये असतील? बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र बघा झारखंड राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा या ठिकाणी कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक पहा कॉफीचं क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रावत भाटा. रावत भाटा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. बघा अणुविद्युत प्रकल्प बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. बघा भारतामध्ये बघा जेवढे महत्त्वपूर्ण अणुविद्युत प्रकल्प आहेत सर्वांनी पाठ करायचे आहेत. परीक्षेमध्ये यावर या ठिकाणी एक प्रश्न असतो. रावत भाटा बघा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उजनी हे धरण बघा उजनी हे धरण सांगितलंय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे, उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुणे ते बारामती. पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? योग्य उत्तर काय असेल?
पुणे ते बारामती यांच्या दरम्यान बघा दिवा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा सर्वांनी सांगायचं आहे, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी पहा नर्मदा नदीचा उगम होतो. तापी नदी कोठे उगम पावते? बैतूल जिल्हा मध्य प्रदेश. बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी उगम पावते. तर अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कयाधू ही नदी कोणत्या जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? कयाधू नदी सर्वांनी सांगायचं आहे. बघा कयाधू ही नदी हिंगोली जिल्ह्यामधली नदी आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी कोणती असेल? नर्मदा आणि बघा तापी नद्या काय आहेत? अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तर भीमा ही नदी काय आहे? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न बघा बऱ्याचदा विचारलेला आहे. IMP बघा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? योग्य उत्तर काय असेल? ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वांनी सांगायचे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बघा हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 23 काय विचारले? सार्क संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू नेपाळ या देशामध्ये पहा सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारलं? कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन्स काय होते? भीमा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी, पूर्णा नदी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा हे IMP बघा 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर बघा या ठिकाणी शिपाई असेल, हमाल असेल, लिपिक असेल, चालक असेल, बघा सर्वांचे बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण वेगवेगळे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.